आजची सुरुवात झाली होती हेअर केअरिंगपासून. हेअर केअर तर केलीच पाहिजे आणि तीसुद्धा मीच करत होती आणि आपल्यालाच करावी लागणार आहे आता. त्यामुळे अशा घरच्या होम रेमेडीज काही ना काहीतरी करत असते मी आणि ज्याचा कसला रिझल्ट येईल ना त्या थांबवायच्या आणि ती कंटिन्यू करायची. तरी ते मी काल केसांना मस्त असं तेल लावलं होतं आणि जे काही बाकी होतं ना म्हटलं ते टाकून देण्यापेक्षा केसांना यूज करूया फेकण्यापेक्षा. आणि मी पण इथं तेच करत होती, केसांना स्प्रेस करत होती. सकाळ झाली होती, एकटीच घरी होती, मिस्टर गेले होते कामाला आणि इथे माझी अंघोळ वगैरे झाली होती आणि मी लगेच करायला घेतली होती देवपूजा. देवपूजा पण आज मला करायला खूप लेट झाला होता, कारण कामच इतकी असतात ना मागे की कधी टाईम निघून जातो ना तेच कळत नाही, कुठे उजळतं आणि कुठे मावळतं. तर असंच माझ्यासोबत काहीसं घडत आहे आणि इथे मी देवपूजासुद्धा करून घेतली. म्हटलं मिनी ब्लॉग भरपूर दिवस झाले थांबले आहेत, त्यामुळेच मी आता मिनी ब्लॉग करत आहे. तर हा आहे फायनल माझा देवपूजेनंतरचा, कारण एकटीनेच व्हिडिओ शूट करावे लागतात त्यामुळे असं काहीसं आहे. आणि माझी मोठी रिंग लाईटसुद्धा खराब झालेली आहे, तीसुद्धा मला लवकरच घ्यायचे, पण इतक्यात मी काही घेणार नाही आहे, नंतर थोड्या दिवसानंतर घेणार आहे. इथं मी करायला घेतला होता बिछाना घडी, कारण हे काय असल्यावरती घरी मला कामाला लेट होतो आणि जोपर्यंत हे उठत नाही तोपर्यंत मला काही पुढची कामं करता येत नाही. त्यामुळे यांना पाठवलं होतं मी अंघोळीला आणि बिछाना घडी करत होती मी, जेणेकरून बिछाना उचलला ना पटापट झाडू लादी करता येतात आणि त्यामुळे पुढची कपडे वगैरे धुता येतात. हे उठायला मागत नाही, तरी पण उठ करत 9 वाजले होते. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.